एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो? प्रश्नामध्ये काय माहिती दिलेली आपल्याला बघा. एक वस्तूची विक्री किंमत दिलेली आपल्याला ती म्हणजे 17 रुपये आणि सांगितलंय की वस्तू 17 रुपयाला विकली त्यामुळं काय झालं की 2 रुपये नफा झालेला आहे. मग आणि नंतर विचारलं की तीच वस्तू जर आपण 12 रुपयाला विकली तर शेकडा नफा होईल की तोटा किती होईल ते सांगा. तर आता इथं वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे 17, नफा दिलेला आहे 2 रुपये. मग जर ह्या 2 रुपये या विक्री किमतीतून वजा केला, हा जो नफा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? खरेदी किंमत. मग 17 मधून 2 रुपये जर वजा केले तर आपल्याला 17 वजा 2 15 रुपये ही काय मिळणार आहे? खरेदी किंमत. आता आपल्याला काय सांगितलं की ती वस्तू म्हणजे जी 15 रुपयाला आपण खरेदी करून आणलेली वस्तू 12 रुपयाला विकल्यास शेकडा नफा होईल का तोटा होईल? 15ची वस्तू तुम्हीच सांगा की 15ची वस्तू 12ला विकली तर साहजिकच काय होणार आहे? तोटा होणार आहे. किती रुपयाचा तोटा? तर 3 रुपयाचा सरळ सरळ इथं तोटा होतो. पण तो तोटा खरेदी किमतीवर होणार आहे. तर खरेदी किंमत आहे आपली इथं 15 रुपये. मग 15 रुपयावरती 3 रुपयाचा तोटा तर शेकडा तोटा किंवा शेकडा नफा विचारला म्हणून आपण काय करणार आहे? गुणिले 100 करतोय. मग आता इथे सोडवा. 3 ने 15ला भाग जाईल. 3 एक 3, 3 पाचे 15, 5 ने 100ला भाग द्या. 5 एक 5, 5 दुने 10 आणि शून्य जशाच तसा. म्हणजे या ठिकाणी शेकडा तोटा होणार आहे तो किती टक्के? तर 20% शेकडा तोटा होणार. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. ओके.